नमस्कार. हरिभक्तीपरायण आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवारांच्या घशात त्यांचेच दात घातलेत. वारंवार कोणाचीही जात काढून त्याच्या जातीवर प्रहार करण्याची आणि भलती चर्चा घडविण्याची शरद पवारांची सवय आचार्य तुषार भोसलेंनी अगदीच खोडून काढली आहे, मोडून काढली आहे. मला खरं तर तुषार भोसलेंचं कौतुक यासाठी करायचं आहे की त्यांनी तगडा वार केलाय. होय मी मराठा आहे, होय मी हिंदू आहे आणि होय मी भाजपचा आहे हे ठासून सांगताना आचार्य तुषार भोसले अजिबात कचरले नाहीत. आचार्य तुषार भोसलेंचा तो व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवतोय, ऐका. पण पांडुरंगाच्या कृपेने आषाढी एकादशीच्या दिवशीच याचा खरा मास्टर माइंड म्हणजे मिस्टर शरद पवार आहेत हे काल आम्हाला कळलं. खरं तर भोसले आणि शालिग्राम हे जे काही अपप्रचार केला जातोय, मराठा समाजातल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मला की ज्याला आध्यात्मिक क्षेत्राची आवड आहे, अशा एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला भारतीय जनता पक्षात संधी मिळते आणि म्हणून आम्ही जे काही धर्मकार्य सुरू केलं आहे त्याच्यामुळे पवारसाहेब इतके धास्तावले की त्यांना माझं आडनाव तपासा असं बोलायची वेळ आली. पण पवारसाहेब, तुमच्या दुर्दैवाने मी भोसले आहे, मी मराठा आहे आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे. आणि हो पवारसाहेब, तुम्हाला जे पाहिजे होतं ना ते सुद्धा या दाखल्यात मेन्शन आहे. धर्म व जात मराठा, डंके की चोट पे सांगतो, मी भोसले आहे, मी मराठा आहे, मी आध्यात्मिक क्षेत्रातला आहे आणि हो मी भारतीय जनता पक्षात. ऐकलात? आता या विधानाच्या नंतर प्रश्न पडतो की शरद पवार असे का वागतात. खरं तर तुषार शालिग्राम भोसले असं त्यांचं पूर्ण नाव. शालिग्राम या वडिलाच्या नावावरून शालिग्राम हे नाव मराठ्यांच्या मध्ये नसते, म्हणून आचार्य तुषार भोसले मराठा नाहीत असा जावाई शोध कोण्यातरी शहाण्यानं लावला आणि पवारांनी त्यांच्या शाळेत जाऊन रेकॉर्ड तपासायला पाहिजे असं म्हणून टाकलं. पवारांची जात काढण्याची खोड काही जात नाही, अजिबात जात नाही. वारंवार पवारांनी अशा जाती काढलेल्या आहेत. पहिला प्रसंग, राजू शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उसाच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत होते. हे बाहेरून आलेले शेट्टी आणि हे उसाच्या शेतकऱ्यांच्या मराठ्यांच्या प्रश्नावर लढतात असं पवार म्हणाले होते, आठवत असेल तुम्हाला. म्हणजे राजू शेट्टींची जात पवारांनी काढली. देवेंद्र फडणवीसांच्या जातीचा उल्लेख तर पवार आणि त्यांचा कंपू वारंवार करत राहतो. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना अनाजी पंतांचा ते टोपी घालून देवेंद्र फडणवीस म्हणजे अनाजी पंत असं सांगितलं जातं. त्याचं उत्तम उदाहरण आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा कमेंटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या सगळ्याच चेल्या चपाट्यांना माझ्या कुलकर्णी आडनावाचा वारंवार उल्लेख करून माझ्या ब्राह्मण जातीचा उल्लेख करावा वाटतोच. होय, मीही सांगतोय मी ब्राह्मण आहे, अभिमानाने सांगतोय, म्हणजे लाजून बिजून सांगण्याची काही गरज नाहीये. आणि तसला कुलंगार तर मी नक्कीच नाही आहे. काही असतात कुलंगार की ब्राह्मणी जोखडातून मुक्त केलं म्हणणारे, काही जोखड बिकड नसतं, पण तरीही काही कुलंगार असतात. मी तसला काही स्वतः इतका प्रवीण समजत नाही आहे की मी स्वतःच्या जातीवर टीका करावी. मी याचे दोष दाखवून द्यावेत, पण माझ्यावरही हेच लोक बोलायला येतात. बरं, पुढे उगी त्यात बोलायला नको, अडकून पडायला नको. लोकांची जात काढत पवारांनी सातत्यानं हे दाखवून दिलेलं आहे. म्हणजे अगदी जेव्हा छत्रपतींची नियुक्ती राज्यसभेवरती झाली तेव्हा पेशवे आता छत्रपतींना नियुक्त करू लागले असा जातीवाचक उल्लेख शरद पवारांनी केलेला होताच. तिसरा प्रसंग. चौथा प्रसंग तुषार भोसलेंच्या बाबतचा. तुषार भोसलेंची जात देखील पवारांनी काढली. तुषार भोसलेंची जात काढल्यावर मात्र
भोसले अण्णाव असलेला हा अस्सल मराठा खवळला आणि त्यांनी आपले सगळेच डॉक्युमेंट जगासमोर दाखवायला सुरुवात केली. आपल्या प्राथमिक शाळेचे, कॉलेजचे सगळे टीसी दाखवले. मी तुम्हाला प्राथमिक शाळेपासून कॉलेजपर्यंतचे 3ही टीसी तुषार भोसलेंनी जे दाखवले ते दाखवतोय. त्यात मराठा असा जाणीवपूर्वक उल्लेख टीसीत तुम्हाला दिसेल. म्हणजे एखादी टीसी बोगस असू शकते, दुसरी असू शकते, तिसरी असू शकते. म्हणून त्या 3ही टीसी जरा नीट शांतपणे बघा. वर नाव तुषार शालिग्राम भोसले किंवा भोसले तुषार शालिग्राम असं दिसतंय आणि खाली जातीचाही उल्लेख तुम्हाला दिसतोय. एका ठिकाणी कुणबी हिंदू आहे, दुसऱ्या ठिकाणी मराठा आहे. कुणबी मराठा एकच आहे. ते ज्या भागातले तिथे कुणबी असा उच्चारण्याची सवय आहे. आता तुषार भोसलेंनी फक्त आपले टीसी देऊन नाही सोडलं, जे शालिग्राम भोसले आहेत त्यांचे सुद्धा टीसी दिलेत. ते टीसी बघा, वडिलांचे टीसी सुद्धा बघून घ्या. त्याच्यावर सुद्धा मराठा जात आहे. म्हणजे तुषार भोसलेंची जात तर मराठा आहेच आहे. पवार साहेब त्यांच्या वडिलांची जात पण मराठा आहे बरं का. प्रॉब्लेम तुषार भोसले मराठा आहेत का याचा नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की तुषार यांचं अण्णाव भोसले आहे आणि भोसले असून सुद्धा ते हिंदुत्वाची कास धरतात. ते हिंदू देवतांचा पुरस्कार करतात आणि त्याही पेक्षा मोठा त्रास आहे ते भाजपात आहेत. चला, मराठा असून भाजपला शिव्या का देत नाही, ही जी पवारांची खंत आहे ना. आणि मग सुरू होतं. मी बोललो की पवार म्हणजे तुमचा कुलकर्णी, तुमचा मराठा समूहावरचा राग दिसतोय पावला पावलावर, किती द्वेष कराल मराठा समुदायाचा, असलं काहीतरी बोलत राहतात. तुषार भोसले मराठा आहेत आणि तुषार भोसलेंना हरिभक्तीपरायण संत म्हणून आम्ही वंदनीय समजतो. द्वेष अजिबात करत नाही. जरा काही चांगल्या मित्रांची नावं मला सांगायची आहेत. संभाजी पाटील निलंगेकर, लातूरचे, माझ्या माहितीनं, तुमच्याही माहितीनं मराठा नेता आहेत, भाजपात आहेत. हरिभाऊ बागडे, माजी मंत्री, मराठा आहेत. रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री, मराठा आहेत. रणजितसिंह निंबाळकर, पवारांची जरा हे दुखती जागा आहे. माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर. म्हणजे रणजितसिंह निंबाळकर माढ्याची जागा लढणार हे कळल्यावर पवारांनी मैदान सोडलं होतं माढ्याचं. म्हणजे पवार पहिल्यांदा माढा लोकसभेला निवडून आले आणि दुसऱ्या निवडणुकीत 2014च्या निवडणुकीत जेव्हा रणजितसिंह निंबाळकर लढणार म्हटलं की आपला माढ्यातून पराभव पवारांना कळला. म्हणजे एक मराठा दुसऱ्या मराठाचा पराभव करू शकतो हे कळल्याबरोबर, ती ताकद रणजितसिंह निंबाळकरांच्या मध्ये आल्याबरोबर पवारांनी माढा सोडला आणि निंबाळकरांना बाटलेले मराठा करायला सुरुवात केली तिथल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी. हे गणित लक्षात घ्या. जो पवारांचा समर्थक असेल तोच मराठा, ही नवी मराठ्यांची व्याख्या केली जाते का. रणजितसिंह निंबाळकर मराठा. आमदारांची तर भली मोठी यादी आहे आमच्याकडे, भली मोठी. पवार नावाचे 2 आमदार आहेत. एक औसा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमचे अभिमन्यू पवार, जेही आपली पॉवर दाखवत आहेत. पॉवर म्हणजे पवार आणि पवार म्हणजे राष्ट्रवादी, भाजप विरोधी असं नाही आहे. अभिमन्यू पवार आमचे लातूरचे, पवार अण्णाव असूनही मराठा आहेत आणि भाजपचे आहेत. दुसरे आमच्या गेवराईचे लक्ष्मण पवार, त्यांचंही अण्णाव पवारच आहे, तेही मराठाच आहेत आणि भाजपचे आहेत. असं काही नसतं हो, जातीभीतीचं गणित नसतं. यादी लांबलंच काय. आमचे मित्र सुरेश धस भाजपचे आहेत, मराठा आहेत. प्रताप पाटील चिखलीकर भाजपचे आहेत, मराठा आहेत. मेघना बोर्डीकर आमदार आहेत, भाजपचे आहेत, मराठा आहेत. बबनराव लोणीकर आमचे खास मित्र, जे स्वतः देखील वारंवार उल्लेख करतात, आमचे यार दोस्त सुशील कुलकर्णी, दोस्त मित्र सुशील कुलकर्णी असा उल्लेख करतात, ते बबनराव लोणीकर, त्यांचा विशेष उल्लेख मी करीन. ते आमचे बबनराव लोणीकर भाजपचे आहेत, मराठा आहेत. सोलापुरात मोहिते पाटील, फार त्रास होतो राष्ट्रवादीला, प्रचंड त्रास होतो. मोहिते पाटलांचं नाव घेतलं, निंबाळकरांचं नाव घेतलं की असं अस्वस्थ व्हायला होतं राष्ट्रवादीला. मोहितेंना सत्ता राखता आलेली आहे, पण राष्ट्रवादीला मोहिते राखता आले नाहीत हे एक सत्य आहे. तेही मराठाच आहेत, तेही भाजपचे आहेत. विखे पाटील मराठा आहेत, भाजपचे आहेत. पवारांची दुखती जागा आहे ही, फारच
फारच दुःखती जागा आहे. म्हणजे त्यांच्या पोराचे लाड आम्ही का पुरवावे असं पवारांनी म्हणून टाकावं काय? ती जागा काँग्रेसला सोडू नये काय? काँग्रेस जागा घेत नाही हे लक्षात आल्यावर सुजय विखेंनी काँग्रेसलाच काय सोडावं, मग स्वतःच काय भाजपकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा आणि निवडून काय यावेत. कमाल आहे ना, कमाल आहे. राष्ट्रवादीला पाडून निवडून यावे. त्यामुळं अशी ठस 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 करणारी जखम आहे ती पवारांची, विखे पाटील म्हणजे. तरीही ते निवडून येतात, मराठा आहेत. मग या सगळ्या मांदी आळीला मराठा समजायचं नाही. बबनराव पाचपुते अध्यक्ष होते हो, अध्यक्ष. मधुकरराव पिचड, राष्ट्रवादी काँग्रेस, आदिवासी तेवढून देते, पण मधुकरराव पिचड आणि बबनराव पाचपुते हे अध्यक्ष होते हो. अध्यक्षच आणलेत भाजपने आपल्याकडे त्यांचे. ही पवारांची खरी दुखती जागा आहे. म्हणजे यांनी उपमुख्यमंत्री केलेले मोहिते गेले निघून. म्हणजे मराठ्यांना सुद्धा पवारांच्या राजकारणाला सुरक्षित समजता येत नाही, वाटत नाही. मी मराठा समाजाचा विरोधक नाही आहे, मी कोणत्या जातीपातीचा विरोधक नाही आहे. मी माझ्या जातीचा प्रशंसक असलो तरी अन्य कोण्या जातीचा विरोधक होण्याचं काही कारण नाही आहे. मराठा म्हणजे पवार, पवार म्हणजे मराठा, हे जे काही राजकारण करायचं चाललंय ना, तिथे खरा आघात आहे. आणि आचार्य तुषार भोसले पवारांच्या याच राजकारणाला छेद देत होते. सातत्यानं वारकरी संप्रदायाला पुढे करून त्याचा हिंदू धर्माशी संबंध नाही अशी जी काही मांडणी पवार आणि त्यांच्या पुरोगामी कंपूकडून होत होती, त्याला आचार्य तुषार भोसले हे सणसणीत उत्तर होतं. एक मराठा आपली बाजू घेण्याच्या ऐवजी भाजपच्या बाजूनी बोलतोय, संत असून, वारकरी असून, हे पवारांना फार त्रासदायक होतं. म्हणून एका संताची जात सुद्धा काढल्या गेली. तुम्हाला माहित आहे ना, जाती न पूछो साधू की असं म्हटलं जातं. पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पड़ा रहन दो म्यान. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. नदीचं मूळ आणि संताचं कूळ काढायचं नसतं, पवारांनी तेही काढण्याचा प्रयत्न केला. आणि अशी काही सणसणीत बसली आहे ना, की दातच घशामध्ये उतरलेले आहेत. म्हणून आचार्य तुषार भोसलेंना सॅल्यूट करावा वाटतो. आचार्य तुषार भोसले ग्रेट, आम्हालाही अभिमान आहेत तुम्ही भोसले असल्याचा, मराठा असल्याचा, हिंदू असल्याचा आणि त्याही पेक्षा संत संप्रदायातील एक असल्याचा. नमस्कार.